वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. तर आम्ही बाहेर चाललो होतो. जस्ट पूजाला हळदी कुंकू करायचं होतं, त्यासाठी तिला काय काय सामान घ्यायचं आहे. तर तितक्यात बघितलं तर पार्सल आलं आपलं टायनी टेक्स कडून. तर कोलॅब रिक्वेस्ट आली होती एक इंस्टाग्राम वरून, तर ती आपण ऍक्सेप्ट केली आणि ऑटोमॅटिक झोका टाईप आहे, त्याचा आपण रिव्ह्यू देणार आहे. त्याचा रिव्ह्यू आपण इंस्टाग्राम वरती शेअर करू. आणि आता सध्या आपण पटपट जाऊन सामान घेऊन यायचं बाहेरून, कारण की ऑलमोस्ट दुपार झाली आणि संध्याकाळी पूजाने कार्यक्रम ठेवला आहे. असेंबल करायचं ते आल्यावरती करू. आता पहिला जाऊ आणि सगळं काय सामान घेऊन येऊ बाजारातून. डिस्पेन्सरीमध्ये आलोय का, कारण की पूजाला गेल्या 2-3 महिन्यापासून खोकला आहे. म्हणजे रात्र झाली की तिला खोकायला होतं, बाकी दिवसभर नसतं ना. रात्र झाले की जास्त येतो, दिवसा एवढा नसतो. बघू डॉक्टर काय बोलतात ते. खूप एवढं काय मेजर नसावं काही, कारण की ही होम रेमेडीजच ट्राय करत आली. डॉक्टरकडे यायला पण म्हणजे पुढे पाठी होत होतं ऑफिसच्या टायमिंग्स वगैरेमुळे. आता फायनली टाईम काढून आम्ही आलो आहे आणि तो एकदम फायनल सोल्युशन भेटेल या गोष्टीवर. मस्ती गाडीत आपण PUC काढून घेतोय, तरी गाडीवर उतरायला तयार नाही. इतका बसायची आवड आहे तुला. बसायची आवड नाहीये, राहत नाही. कुठून दो तर एक्सपायर झालेला ऑलरेडी डिसेंबरमध्ये. आता मी जस्ट चेक केलं, पेट्रोल भरून जस्ट बाहेर निघत होतो तेव्हा बघितलं की PUC पण ऑलरेडी संपलंय. तर काढून घेऊया, नाही तर पकडलं तर ह्याचा पण काहीतरी मेजर फाईन आहे सध्या वाटतं. जस्ट 83 मध्ये नवीन बनवून घेतलं, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. ते ॲक्च्युली गेले माझ्याकडे, म्हणजे तिच्या फ्रेंडकडे काही कामासाठी. तर मी जस्ट मार्केटमध्ये थांबलो इथे. हा महाराज भुवन मार्केट आणि इथे बडेलाल करून पाणीपुरीवाल्याचं शॉप आहे. तर तिथूनच फ्रँकी ऑर्डर केली. पूजा जोपर्यंत भेटून येते तोपर्यंत मी पण दुसरे काही छोटे मोठे कामं आहेत ते आटपून घेतो. वेज शेजवान फ्रँकी ऑर्डर केली, कारण की मी खूप अगोदर इथे ट्राय केलेली, तर स्पायसी आणि छान बनवतो. शेजवान फ्रँकी ऑर्डर केली आहे, थोडासा स्पायसी बनवते ना. जशी अगोदर टेस्ट केली होती, म्हणजे 5-6 महिन्या अगोदर, सेम तशीच आहे. बघू आता एकदा पूजाचं झालंच की ती फोन करेल, त्यानंतर जाईल. तोपर्यंत बघतो मी दुसऱ्या पण काही गोष्टी ते करून घेतो. जस्ट नाश्त्यासाठी खारी बटर आणि टोस्ट घेतलं. प्लस अजून बघू पूजाने काय सांगितलं ना, मी तर अगोदरच करून घेतो. म्हणजे ती याच्या अगोदर बऱ्यापैकी गोष्टी घेऊन झालेल्या असतील. घेऊन झाल्यात थोड्याफार गोष्टी. बस एवढंच की कडक पाव पण घ्यायचा होता, बट पूजाला ते आवडत नाही. कुठे जायचं आता? पाठी महाराष्ट्रामध्ये. ओके बाब्या बसले बेटा, बसले का? काय घेतलं? ज्यूस पिलो असतो उसाचा. काय सांगितलं? 2 ग्लास विदाउट विदाउट आईस. ते आमच्यातलं पिऊन टाकते सगळं काय जे काय ते. मग तिच्यासाठी पण आता वेगळा क्लास ऑर्डर करायचा वेळ आलाय मला वाटतं. हॅलो, एक भी दे देना, हाफ स्ट्रॉ है क्या? नको देऊ, तिला आल्यावरती दे दे. अरे थांब ना, आता येईल तुझ्या पण. तर बाब्याचा पण ज्यूस आलाय फायनली. ते ना पूजाने चालू केली आहे हळदी कुंकुरीचा जो कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे घरी, त्याची तिने तयारी चालू केली आहे. तर त्यासाठी आता पुऱ्या वगैरे बनवणं चालू आहे. आणि काय काय बनणार आहे पूजा? हळदी कुंकूसाठी आहे आज. मग हे काय? मग त्यात टमाटा का ठेवला? टोमॅटो पण टाकणार आहे, नवीन रेसिपी. अच्छा, मला नको मग आजच्या दिवस. ओके ठीक आहे. पुरी बनवते, तिथे डाळ झाली आहे, गाजरचा हलवा, भात झालाय आणि आता श्रीखंड आणलाय. आणि आता 2 फक्त भाजी बनवायची आहे, एक छोले आणि एक मेथी. मेथीची भाजी मला दे. होय, मेथीची भाजी आणि भाकरीची भाकर. सॉरी, मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर बेस्ट कॉम्बिनेशन आहे. तुमचं नाव? तुमचं नाव? अंकिता. अंकिता कुठे, म्हणजे इंस्टावरती की युट्यूब वरती? इंस्टावर बघितले. आता कालच बघितलं आणि आज मला तुम्ही नेमके दिसलात. तुम्ही दिसलात पण मी यांना शोधलं, तर नेमके हा पण मला दिसला.
थँक्स फॉर द सपोर्ट. नाही ठीक आहे. की आता काही गोष्टी राहून गेलेल्या पूजाच्या ज्या आपण आता घ्यायला आलोय. अजून काय बाकी आहे? कडधान्य वगैरे हे सगळं झाले आणि आता जस्ट अजून काय फुलं घ्यायची. अजून ते पण बाकी आहे. चल ना पटकन. काही गडबडी चालू असलेली कामं. तर जस्ट काही फुलं घेऊन टाकले जातात. आता झालं चला घरी. नारळ घ्यायचे बाकी राहून गेले होते तर आता नारियल पण घेतले. हर्ष पटकन वरती यायचंय हा. कारण का 10 मिनिटात मला रेडी व्हायचं. 10 मिनिटात. हो त्या 10 मिनिटात फटाफट फास्ट पोहोचलो आणि गाडी जस्ट थांबवली आहे. चल येत वरती. हा आलो. ऑलमोस्ट सगळं झालं. फक्त भाजी बनवायची आहे जेवणाचं. बाकी सगळं डन आहे. आता तिथे फक्त सगळं मांडते झालं. माझी काय हेल्प अजून इथे आतमधल्या हा तुला? तुझं आतमधल्याला मला काय नको आहे. मग ठीक आहे. बाकी नाही भाव्याचा आणि आतमधला आवरून घेतो. ओके. गॅस तूच चालू ठेवला ना? हा मी चालू ठेवलं. आरामात हळू झालं. डन. अरे हा पूजा एवढी काय धावपळ चालू आहे? पूजा घरातल्या घरातच आहे. 7 होणार सगळे येणार. माझी काय झाले प्रॉपर 7:30 वाजलेत. काढ बाप रे. आज हे किती वर्षांनी फुलेल काय माहिती. त्यातून कबूतर वगैरे निघतील साड्यांच्या पिटाऱ्याचा. संध्याकाळी बोलवायला आले होते तेव्हा गेले. अगं तीळ आहे ते खा गं. तुला गोड नाही लागणार आहे. झालं पण एवढंच होतं. हा एवढंच असतं हर्ष. छोले बनायचे बाकी आहेत अजून. अरे तू बोललेली झालं करून ना. मी बोलली काय भाजी बनवायची बाकी आहे करून. हो छान दिसतोय तुझं. थँक्यू हर्ष. पप्पाचं नाव काय? पप्पाचं नाव काय? बाहेर गेल्याचे पप्पाचं नाव काय? बोल म्हणा. मया. मया. तुझं What is your name? भावा. तो काका आहे काका. हा ते कोण आहे? काका आहे. बोल काका. तुझ्याकडे बसून खाते. हो. मी खाण्याच्या बाबतीत आमचे नखरे नाहीये. स्टार आहे ना. तू बोलशील तेवढं आम्ही हे करतो. पहिला नव्हती बसत. आता बसायला लागली शांत. हा खाऊन घेते पहिला आणि झोपते पण लवकर. मग मस्ती करत बसते. मी देते. असं तर कधी माझं पण टिफिन नाही भरलाय ना. बरं झालं. काय बोलला ऐकलं नाही. असं तर कधी माझा पण टिफिन नव्हता भरला. अरे ठीक आहे ऐसा होता है वो. थँक्यू. माझा पाया पूर्ण झोपून पडायचा. झोपून अशी लोळून. चहा दे पहिलं मला. माझ्या पण त्याच्यामध्ये सगळं वरून ठेवू काय? ठेव. आणि मी आशीर्वाद देणार. अजून एक पुत्र भाऊ. चुबस. काय देणार? अजून एक पुत्र भाऊ. तुला नको आता काय. पूजा एक टाकू की दोन टाकू? पूजा तुला नको की हिला नको आहे? तिला त्या दिवशी त्याने व्हिडिओ मध्ये विचारलं होतं ना काहीतरी. तू रागवलीस ना. मला यार एक तर एक झालंय ते खूप झालंय इथे. अजून एक. चुबस. भाव पाहिजे ना. तुझी बहीण पण पोरगी झाली. हाय आमच्याकडे भाव. हा इकडे हाय आमच्याकडे भाव. हाय आमच्याकडे इकडे भाव. अजून एक बहीण पाहिजे आणि तिकडे अजून एक भाव पाहिजे. बेबी आम्हाला बोलते. है ना बाबू. बेबी आमच्याकडे पण बेबाय तो बस झालं नको आम्हाला बस झालं जे काय असेल ते तुला काय आम्ही- वाटतं? तुला काय वाटतं पाहिजे की नको? मला तर किती पण चालेल पण तिला चुप. 3-4 तरी असायला पाहिजे तुझा. कोणचे जमाने नाही रे तसं नाही. अरे रे भाव. एकमेकांना भाऊ बहीण असले पाहिजेत हा, ना. बस झालं. बरोबर. तो जमायला ते गेला. फ्रेंडशिप नाही असतं तुझ्या. चुप रे. माझ्या ऐकलंच काय? 3-4 इथे तुझ्या मरूनच आहे. एकामध्येच रडली. तयार होऊन पक्का ना? त्यांना त्यांच्या मुलीला आणायला जायचं, आईला कामाला जायचं. मगाशी मला तुमची घरं नाही माहिती ना म्हणून मावशीकडे शॉर्टकट चालेल आम्हाला येतात अजून. या
बस झालं एवढं काय? काल आली असते तर व्हिडिओ बनवला हो काल तुम्ही खूप लेट केला खूप लेट झालं मला. म्हणजे तुम्ही आला तेव्हा डेकोरेशन वगैरे करून बायका सगळ्या खाली गेल्या. जा म्हणजे चांगलं दिलंय हा व्हिडिओ लाईक फोटो घे. हा अरे थंबनेल साठी बघतो मी. हा thumbnail साठी ओके. मावशीला फोन मावशी बरोबर येतो. चालली तुमच्याकडे. मावशी आज निघाल्या ना. तू फोन दे मावशी. फोन दे ना मावशीला. कोण दे? हे हे किती लवकर आला. मला कुठे गेली मावशी. असू दे आता राहू दे. इथे चांगला आशीर्वाद द्या तिला शांत राहायचं थोडं.